जय जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. हा, चालेल. ठीक आहे, आपल्याला 5 मिनिटं उशीर झाला, त्यामुळे आपण लगेचच सुरू करू. चालेल. काल आपली ही वाक्य झाली होती का? हो, झाली होती. आणि आपण याच्यामध्ये देवर्षे वगैरे मला आठवतंय. अ, दृढवत सर्वभूतेषु च हित. माझ्या मते मोहिनीताई तुम्ही करत होतात ना हे वाक्य? हो सर. देवर्षे, हा करेक्ट. आणि संपवलं होतं तुम्ही का नव्हतं झालं? नाही, पूर्ण नव्हतं संपवलं. पूर्ण नाही झालं का? ठीक आहे, आपण मग करूया. ठीक आहे, ओके, काही हरकत नाही. बाकी पुस्तकाबद्दलच्या सूचना तुम्हाला लक्षात आल्यात ना, की तुम्ही स्वतः संपर्क करायचा आहे. भारतीय विद्या भवनचा सरांनी जो पुस्तकाचा दूरध्वनी क्रमांक दिलाय, तो व्हॉट्सअपवर आहे. त्यांना सगळी माहिती कळवायची आहे. पैसेही त्यांना QR कोडवर भरायचे. ते पैसे भारतीय विद्या भवनलाच परस्पर जातील. आणि तुम्ही जेव्हा तुमची भुगतान कराल, अ, किंवा पैसे भराल, अ, त्याचा पुरावा तुम्हाला त्यांनाच पाठवायचा आहे, आपल्या समूहाला पाठवायचा नाहीये. ठीक आहे. सर, पण इथल्या स्टुडंटसाठी ते होईल का ऑर्डर सर? इथल्या स्टुडंटसाठी ताई आम्ही काय केलं होतं, आता माझ्या बायकोची पहिलीच बॅच होती ना, त्यामुळे हम्म. आम्ही त्यावेळी विद्याताई पाटणकर म्हणून एक सज्जन बाई आहेत, म्हणजे सरांच्या त्या बॅचमध्ये विद्यार्थिनी होत्या. तर त्यांनी आम्हाला स्पीड पोस्टनी ऑल द वे पाठवली होती. सर, तसं काही होऊ शकेल का माझ्यासाठी? पण मला पण हवी होती ती बुक, कारण की मला इतकं प्रिंट करणं जमत नाहीये माझ्या प्रिंटरमध्ये. कारण की इंक बर. आणि कलर इंकचा इश्यू येतोय. तर ते तुम्ही मला ब्लॅक, हा बर बर, ठीक आहे, मला आलं काहीतरी लक्षात. 15 ते 16च पानं प्रिंट करता येतं. म्हणजे मला अजूनपर्यंत मी पूर्ण पुस्तक प्रिंट करू शकले नाही आहे, कारण की ते अलाऊ नाही माझ्या प्रिंटरमध्ये. नाही ताई, असं करा ना तुम्ही, तुमचा जो प्रिंटर आहे त्याच्यावर एक तर कलर तुम्ही प्रिंट आउट घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला पुस्तक PDF मध्ये पाठवलंय. सर, बरोबर आहे, असं नाही फक्त होऊ ते शकत हिंदी की मला व्हर्जन आहे. डायरेक्ट हार्डबुक मिळेल, हार्ड कॉपी? ऐका ना, ऐका तर माझं, मी तुम्हाला सांगतोय सोपी सोय. कारण की ते यायलाही वेळ लागणार आहे. हम्म. पण हम्म. तुम्हाला मी तात्पुरतं सांगतोय सोल्युशन काय आहे. हम्म. हो सर. ठीक आहे, तुमच्याकडे जी PDF फाईल आहे, ती तुम्ही पेज नंबर 1 to 10 असा प्रिंट आउट द्यायचा आहे. ठीक आहे, पहिला. हो. ठीक आहे, 10 पर्यंत पेजेस आणि पाठपोट तुम्ही प्रिंट आउट घेणार आहात. ठीक आहे. हो सर, पण त्यामध्ये पण पुढच्या, ते हा माझं बोला मागे बोला. आणि काय डबल साइडेड असलं की ते काय हा, करतं की खाल म्हणजे मला नीट असे पानं अरेंज नाही करता येत. ते उलटं आणि सुलटं येतं. असं येतं की म्हणजे मला सरळ करून त्याला वाचायला लागतं. नाही नाही, तसं नाही होणार. मी तुम्हाला सेटिंग सांगू शकतो. म्हणजे आपण जर हा. का व्हॉट्सअप कॉल केला, तर आणि तुम्ही मला जर का तुमच्या प्रिंटरची लॅपटॉपवरून तुम्ही प्रिंट आउट घेताय की नाही ताई? नाही, मी फोनवरूनच घेते. माझ्या लॅपटॉपमधनं नाही होत अजून. हे मॅकबुक माझं नवीन आहे, त्यामुळे इथनं अजून. मग मॅकबुकला तर 100% मी तुम्हाला सांगतो. मॅकबुकला तर अत्यंत व्यवस्थित आपल्याला करता येतं. हो म्हणजे का तुम्ही सर? काही मग केलं, मला ती सांगा. कॉपी जी आहे ना, ती कॉपी जर का तुम्ही तुमच्या मॅकबुकवर आणलीत ना, तर मी तुम्हाला हम्म. सगळं सांगू शकतो. हो सर, मग मला तसं गाईड सांगतो मी करा. मी सांगेन तुम्हाला, कारण की खरंच तुम्हाला सांगतो, की त्यावेळेला अमेरिकेतनं कोणीच परीक्षेला बसत नव्हतं, फक्त माझी पत्नी होती. हम्म. हा, त्यामुळे मग आम्ही शेवटी मागवली ती पुस्तकं. पण नंतरच्या बॅचमध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे अनघा देव आहेत त्यांच्या बॅचमध्ये, त्यांनी त्या प्रणालीताई जोशी म्हणून आहेत त्या, नाही भोसले, सॉरी. त्या गेल्या होत्या भारतात, सरांना भेटल्या, तर त्यांनी त्या दोघी तिघींची पुस्तकं बरोबर घेऊन आल्या त्या. तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरला फोन करून म्हणजे मेसेज पाठवून विचारा ना, अमेरिकेच्या पत्त्यावर पाठवतील. हा, कदाचित ते 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 पाठवू परस्पर देखील शकतील. स्पीड पोस्टनी पाठवू शकतील, कारण की त्यांचा व्यवसायच आहे ना तो पाठवायचा पुस्तकं. हो, मी ते विचारून बघेन सर मग, कारण की विचारून मी बघा, एक अजूनपर्यंत खर्चाचा तरी केलेलं. अंदाज नक्कीच येईल. हो. हम्म.
आणि नाहीतर मी तुम्हाला मदत करायला मी इथे आहे मोहिनीताई. ठीक आहे, हो हो चालेल सर. चालेल. आपण जरा वर्गात आता सुरुवात करू. इतर हो. जण खोळंबलेत. चालेल. हं. घ्या ताई. देवर्षे साम्प्रतं लोके को नु धर्मज्ञः गुणैः गुणैः भूषितः दृढव्रतः सर्वभूतेषु च हितः. हं. तर मला करा. देवर्षीला हे देवर्षी ना, विचारताय. हे हा, नारद मुनी. हे नारद मुनींना ते विचारत आहे. देवर्षी, हे देवर्षी, संबोधन की सांप्रत म्हणजे सगळ्या हा, लोकात लोकात लोकां नूच मला अर्थ नाही कळत आहे. को, हे नेहमी धर्मज्ञ कह असतं. बरोबर आहे, कह. कोण? कहला नेहमी को म्हणतो. जसं रामहला रामो राजमणी होतं की नाही, हो. तसं कहचं को झालेलं आहे. कह म्हणजे वाचताना आपण कोहो कह झालाय. नू, आपण आता नू बाजूला ठेवूयात. चला पुढे जाऊ. धर्मज्ञ म्हणजे धर्माला जाणणारा. बरोबर आहे. धर्मज्ञ हा, म्हणजे गुणाने भूषित. धर्माला भूषित असलेला आणि भूषित आणि दृढव्रत असलेला, व्रत म्हणजे ज्याचं व्रत दृढ आहे असा. दृढ आहे असा, सर्व भूतेषुच म्हणजे सर्व लोकांचा, भूतेषु म्हणजे अगेन सप्तमी, सर्व लोकात सर्व भूतांना किंवा हा सर्व भूतांमध्ये. मध्ये आणि म्हणजे सर्वांचं हित करणारा बरोबर असा आहे. कोणी आणि आहे ही का? षष्ठी विभक्ती आहे. हा, सर्व भूतांच्या साठी हितकर असणारा, या अर्थी. हो. असा कोणी आहे का? कोण आहे असा का? कोण आहे? बरोबर आहे. झालं, कळलं तुम्हाला. बघा, देवर्षे सध्या जगात धर्म जाणणारा, सद्गुणांनी शोभणारा, गुणांनी भूषित, व्रतात दृढ. दृढव्रत म्हणजे ज्याचं व्रत दृढ आहे असा, व्रतात दृढ दृढ. आणि सर्व भूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांचे हित चिंतन. बघणारा कोण आहे? किंवा सर्व मात्रांचा हितकारक कोण आहे? हित करणारा कोण आहे? बरोबर. हो. जमलं ना तुम्हाला? मग बऱ्याच वेळेला हा जो नू असतो ना, त्याला अर्थ असतो पण, अनुवाद आणि नसतो पण. म्हणजे आता हम्म. बघा, आपण बोलता बोलता म्हणतो ना, असं का, हम्म. आता हे उच्चार जे आपण काढतो ना, याला खरा काही अर्थ नाहीये. बरोबर. किंवा कित्येक वेळेला आपण, बरीच माणसं बघा, असं 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 असं. आता 2-3 वेळेला असं म्हणून काही फरक पडत नाही. बरोबर आहे. पण कधी कधी आपण ते असं वापरतो वाक्यामध्ये, काही एक्स्ट्रा शब्द वापरतो. तसा बऱ्याच वेळेला हा जो नू असतो ना, तो जास्तीचा शब्द असतो. काही वेळेला त्याला अर्थ असतो पण. ठीक आहे. पण तो तुम्हाला वाक्य वाचून वाचून सवय होऊनच ते कळेल की इथे त्याला अर्थ असेल का नाही. हो सर. हा, चालेल. तुमच्या नंतर आता एकदम आपल्याला यांच्याचकडे जायचंय, छायाताईंकडेच जायचंय. हो सर. आता अहम बघा ताई, तम. हे जे वाक्य तुम्ही हा, वाचताय ना, हे ह्या वाक्याशी निगडीत आहे बरं का. हो कारण की हा संवाद चालू आहे. चालेल. हो सर. हा, अहम तम महापुरुषम ज्ञातुम इच्छामि हा, परम मे कुतूहलम. हम्म, अहम तम. हम्म, हा. म्हणजे काय मी, तुम्ही. हा, नाही, तम म्हणजे आता तम. आपण कशाबद्दल बोलतोय? अशा पुरुषाबद्दल. बरोबर आहे. म्हणजे मी त्या महापुरुषाला पुरुषा ज्ञा- जाणण्यास इच्छुक इच्छितो. इच्छितो. मला कुतूहल आहे. हा, पण मला कुतूहल आहे. पण मला कुतूहल आहे. हा, किंवा परम म्हणजे नाही, सॉरी, किंतु नाहीये, परम आहे. पण मी खूप खूपच कुतू हा
मी मला उत्सुक आहे. खूप कुतूहल आहे. हं, उत्सुक. हा उत्सुकता किंवा उत्सुक. खरं मह्यम मह्यम होतच. हा ते मय्यम आहे. बरोबर आहे. मी त्या महान माणसाला जाणून घेऊ इच्छितो. मी खूपच उत्सुक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. हो. पुढचं लताताई घेताय. हो हो हो. दिसतंय. त्वं हि प्रश्नस्योत्तरं म्हणजे प्रश्नस्योत्तरम. प्रश्नस्य अधिक अस्य अधिक उत्तरं दातुं समर्थ दातुम समर्थ. हा तू ही हे प्रश्न तू नाही, ही म्हणजे हे नाही. हा. ही म्हणजे आपण बाजूला ठेवू, पुढे या- जाऊ. हे 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 प्रश्नोत्तर अस्य देशील का? प्रश्नस्य उत्तरम. या उत्तर प्रश्नाचे उत्तर तर द्यायला समर्थ आहे का? देण्यास देण्यास समर्थ आहेस. आहे किंवा आहेस. हा ही म्हणजे आता इथे आपणच म्हणले, खरं आपण आपणच. वगैरे म्हणायचे नाही, तू म्हणलं तरी चालणार आहे इथे. हा. कारण की आपण हे स्वम वेगळ्या आहे. अर्थी असतं, ते आपण उगाच आदरार्थी बोलायला जातो. तू ही म्हणजे मग या का झालं का? हा आपणच या प्रश्नाचे उत्तर खरं तूच देण्यास समर्थ या अर्थी आहात. तो ही आहे. तूच तूच अच्छा हा. तूच या प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ आहात. हा मग तूच आहात या आल्यामुळे प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ आहेस. हे पण बदलायला लागेल आहे. आपल्याला. मग आपणच म्हणलं तर आहात होऊ शकतं. नाही, पण पण इकडे आपण कशासाठी आहे, त्वमचा अर्थ तुमचं काय आहे? तुमचं तू. हा लक्षात घ्या. हं. तर ही संस्कृत भाषेने खूप सेपरेशन केलेलं आहे बरं का. जर का तुम्हाला अरे तुरे करायचं असेल तर त्वम वापरायची परवानगी दिली आहे. हं. आणि नाहीतर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, भवत आणि भवताम हो. भवती असे दोन शब्द होते तकारांत. मग तिथे आपण वगैरे असलं सगळे हा जो आदरार्थी आहे ना, ते संबोधन येतात. मग ती सर्वनाम. हो. आपण माझ्या बरोबर याल का, आपण तूच माझ्या बरोबर वापरायचं. कराल का. तू वापरायचं इथे. हा इथे तू वापरायला सांगितलेलं आहे. आहेस म्हणावं लागेल मग इथे. हा मग आहेस म्हणायला लागेल. करेक्ट. म्हणूनच मी दोन्ही लाल करून ठेवले ते हे हा. रंगात, की जेव्हा मी हो. बदलीन तेव्हा ते तूच या प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ आहेस. ठीक आहे, चालेल. पुढचं बघू. मला जरा सेव्ह करू देते आधी. चालेल. पुढचं कोण घेत आहेत? आपण ते आल्यात. मी निशिगंधाताई, तुम्ही गावाला जाणार होतात ना वाटतं, पण काय आज आलेले दिसत आहेत पण त्या. हो. बरं ठीक आहे. हो हो घ्या ताई. प्रीतः नारदः अब्रवीत् कौशलदेशे अयोध्या नाम नगरी अस्ति. हम्म. नारद म्हणाला, कौशल देशात अयोध्या नावाची नगरी आहे. प्रीतः म्हणजे प्रीतम म्हणजे आनंदित. आनंदित. ओके. धातुसाधित प्रसन्न. विशेषण आहे हम्म. नारदचं. आनंदित ओके. झालेला नारद म्हणाला, म्हणाला कौशल देशात अयोध्या नावाची नगरी आहे. बरोबर आहे. प्रसन्न नारद म्हणाले. प्रसन्न झालेले किंवा प्रसन्न नारद दोन्ही चालेल. कौशल देशात अयोध्या नावाची नगरी आहे. ठीक आहे. पुढचं कोण घेतोय वाक्य? तुमच्यानंतर निशिगंधाताई. घेते माधवी ताई नाही आल्या का? माहिती नाहीये. नाही आलेल्या. बर आता मी त्या खूप घेते. दिवस झाले हो, माधवी हा ताई नाही 3-4 येत. दिवस तरी झाले, मी म्हणूनच वाट बघत असते नाही त्यांची, जास्तच ताई. की त्यांचं जावं की मग माझं येतं म्हणून. बरं मी बरोबर वाचते. आहे.
तत्र दशरथः नाम राजा आसीत. तेथे दशरथ नावाचा राजा होता. हा सोपंच आहे ना सर. बघा आसित म्हणजे अस धातूचं भूतकाळी रूप आहे. अस्मी वगैरे जो आहे ना धातू आपण म्हणतो अस्मी स्वाहा अस्मि स्मा स्वा असी स्मा अस्ति स्त असिस्तहास्त अस्तिस्तहा तिसरा संती. संती. हो. हा बरोबर चालेल ठीक आहे. पुढे कोण तस्य घेणार आहे आता? रामः मी सीमाताई आहेत. तस्य रामः नाम नाम प्रियः पुत्र. हम्म. त्याचा राम नावाचा नावाचा कसं म्हणजे नाम लिहिल्यामुळे मी नावाचा नाही नाही नावाचा नामच आहे. प्रिय पुत्र. हं, नावाचा अशाच अर्थी होत होतं. अशाच अर्थ. हं. हम्म. खरा त्याचा तो शब्द राम आहे नावाचा नामन. प्रिय पुत्र. नामन हा खरा नकारांत शब्द आहे संस्कृत हम्म. मधला तो. हा तस्य रामः नाम प्रियः पुत्र. त्याचा राम नावाचा राम नावाचा प्रिय पुत्र प्रिय पुत्र आहे. आहे. बघा इथे काहीच नाहीये म्हणजे आहे होता काहीच म्हणायचं आहे नाही. आता आहे bracket मध्ये. आपण म्हणण्यापेक्षा होताच म्हणायला पाहिजे कारण की सगळं भूतकाळात चाललंय. वरती आसीत आहे म्हणून हा म्हणजे ही सगळी गोष्टी भूतकाळात आणि इथे का अस्ति आलं तर ते म्हणलेलं वाक्य आहे म्हणून ते इथे अस्ति हा वर्तमान काळ आलाय. पण इथे बघा प्रसन्न नारद म्हणाले भूतकाळ आहे इथे. हम्म. आपणही म्हणतो ना माझे वडील मला म्हणाले तू मूर्ख आहेस का असं का करतोस. तर आता मूर्ख आहेस का असं का करतोस हे वर्तमान काळातलं असतं बरोबर. हो. हा पण माझे वडील मला म्हणाले म्हणजे ते एकेकाळी जेव्हा कधी असतील त्यावेळेला ते मला म्हणाले. हो. हा. चालेल. पुढे कोण घेणार आहे? सीमाताई नंतर विद्याताई तेंडुलकर. सः एव जनानां हिते रतः शुचिः साधुः विचक्षणः सर्वगुणोपेतः च अस्ति. तो एव जनानां हिते रतः शुचिः एव जनानां हिते रता. तो जनांच्या किंवा लोकांच्या हिता तोच तोच एव तोच म्हणजे हा एव तोच जनांच्या हितामध्ये रत असतो म्हणजे रममाण. हा रत असतो. असतो. रत म्हणता ना तुम्ही. हा रत असतो. शुची रत साधू. हा शुची रत म्हणजे काय शुद्ध. शुद्ध साधू. साधू साधू म्हणजे काय सज्जन. सज्जन. हा विचक्षणा म्हणजे काय. विचक्षण म्हणजे मला आठवत होतं एकदा सरांनी खरं सांगितलं होतं. हा प्रश्न खरा मी पण सरांना विचारला होता. विचक्षण म्हणजे काय. ठीक आहे आपण बघूयात. मी पण विसरलो. सांगितलं होतं खरं सरांनी. कसं काय विसरलो मला माहित नाही. बरं बुद्धिमान म्हणजे का काय सर? सर बोलले. विचक्षण म्हणजे बुद्धिमान का? बघूयात ना आपण. चाणक्य. मी मला लक्ष चाणाक्ष वगैरे असू शकतं. चाणक्य. म्हणजे चाणाक्य वाटतोय वगैरे तरी चाणाक्ष पण बाजूच्या बघूयात आपण तसं परत वाटतं. म्हणजे व चांगले लक्षण नाही मग विचक्षण काय आहे ते मला काही कळत नाही. पण बघायला किंवा कधी कधी असं वाटतं विचक्षण म्हणजे चक्षुशी काही निगडीत आहे का काय. नाही. असं एक क्षणभर मला त्यावेळेला वाटलं होतं की ज्यात जो नीट काय म्हणतो ना गुड ऑब्झर्वर असं मला वाटलं होतं एकदा. पण नाही बघूयात आपण. प्रत्यय लागला की विशेष म्हणून त्यांनी म्हटलंय ना. प्रत्यय त्याला लागतो हो त्याला बरोबर आहे. विशेष बरोबर. असतो. हा मग विशेष प्रकारे ज्याचं ऑब्झर्वेशन आहे असं मी त्यावेळेला वर्गात म्हणलो होतं मला आठवतंय. सर मी आता पाहिलं तर हा बोला. लिहिलेले बुद्धिमान, जाणणारा, दूरदर्शी, सूक्ष्म, हा बघा अल्पच बुद्धीचा. दूरदर्शी हे थोडंफार चक्षुशी चक्ष निगडीत आहे बघा. चक्षुष. बुद्धिमान, म्हणून मी ते शहाणा, सूक्ष्म, खरं चौकस. मटका लावला होता त्यावेळेला वर्गात. चाणक्य असलं तर न आधी असलं असतं. बरोबर आहे. हा ठीक आहे मग बरोबर आहे. सज्जन सर्व गुण संपन्न आणि सर्व गुण संपन्न
शुची म्हणजे असं शुद्ध, आहे. हा, साधू शुद्ध, म्हणजे सत्य. पवित्र. पवित्र, ज्ञानी दिलंय त्यांनी ते शुद्ध. विचक्षणाचं. हा, विचक्षण म्हणजे ज्ञानी म्हणलंय. पण हो. निशिगंधाताईंनी काहीतरी वेगळा अर्थ आम्ही मांडला होता. बुद्धिमान, दूरदर्शी, दूरदर्शी ज्ञानीशी चौकस समानार्थीच आहेत ते तसे. चौकस असं. मग माझ्या मते ना ज्ञानीपेक्षा चौकस चौकस हा आहे ना शब्द त्यांनी जास्त दिलाय. मला बरं वाटतो हम्म. खरं. ठीक आहे, मी एकदा परत विचारून बघतो सरांना. ते ओरडणार आहेत, परत का विचारतोय, पण ठीक आहे. डिक्शनरीत आहे ना सर. नाही, डिक्शनरी म्हणलं तरी शेवटी आपण एका त्या गुरुशी त्या बोलतो ना, कारण की असं विषयाला सुरू जासा जसा असा घेतो. बरोबर आहे. सर्व गुणोपेतः, तो सर्व गुणांनी युक्त, ते माहितीये. असा आहे, बरोबर आहे. च असते. एक मिनिट, कोणतरी कॉल करतंय. ओके, ठीक आहे. नाही, काही नाही, सॉरी. खालीवर खालीवर खालीवर. हम्म. हा, घ्या. पुढचं कोण घेणार आहे आता तेंडुलकरांनंतर? मी आहे. कपिलजी किंवा रुपालीजी? हा, त्यांना नाही, बरं नाही आहे, ते नाही आले. अरे बापरे, बर, काय जेटलॅग का काय? नाही, असंच डोकं दुखतंय, फिवरिश वगैरे वाटतंय. बर 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 बर. नाही, आणि उन्हाळी आपल्याकडे खूप आहे ताई. खूप ऊन आहे ना. काहीच्या काही ऊन आहे. हो ना. हा, चालेल, ठीक आहे. काळजी घ्या म्हणाव त्यांना. हो, सांगते. चालेल, घ्या ताई मग. इथे असली खाली भरलेले आहेत बघ. नारदस्य तद्वचनं श्रुत्वा संतुष्टः वाल्मीकिः तं देवर्षिमपूजयत्. देवर्षी. म्हणजे झालं? देवर्षिम अपूजयत. बरोबर आहे. देवर्षिम म पायमोड्या अपूजयत. आणि काय अपूजयत खराब ते आहे भूतकाळ. बाटल्या? विद्याताई, कृपया तुम्ही म्यूट वर राहाल का? तुमच्या घरातलं संवाद आम्हाला ऐकू येतोय. हा, घ्या ताई. नारदाचं ते वचन ऐकून, वचन किंवा म्हणजे बोलणं ऐकून, वचन म्हटलं तरी चालेल. हा, ऐकून संतुष्ट झालेले किंवा संतुष्ट हा, वाल्मिकीने त्या देवर्षींची किंवा देवर्षीची पूजा केली. हा, बघा आता, संतुष्ट वाल्मिकी त्या ऋषीस पूजते झाले. हा, म्हणजे अगदी जर का काटेकोर करायचं असेल तुम्हाला अनुवाद, तर अपूजयत, म्हणजे ते पूजते झाले. कारण वाल्मिकीने म्हणलं तर ती तृतीया होते म्हणून मग. हा, आता तुमच्या बरोबर लक्षात आलं रुपाली ताई. मग ते अपूजयत आहे, त्यामुळे तसं. हा, ते कारण की आपल्या मराठीमध्ये ना तशी म्हणजे स्ट्रक्चरच नाहीये आपल्या लँग्वेज मध्ये. तसं नाही आपल्याकडे. हा, बरोबर. ते आपल्या भाषेचं लिमिटेशन आहे, मर्यादा आहे आपल्या भाषेतली. बरोबर. हा, त्यामुळे तुम्ही जरी बोली मराठी मधलं जरी केलं, त्यांनी देवर्षींची पूजा केली तरी ते बरोबर होणार आहे. कारण की आपल्याकडे जर कन्स्ट्रक्टच नसेल तर आपल्याला अनुवाद करणंच अवघड आहे, प्रचलित मराठीमध्ये, बरं का. तुम्ही जुन्या मराठीमध्ये जायचं जर का तयारी दाखवली तर तुम्हाला करणं शक्य आहे. बरोबर. आणि जुनी मराठी चुकीची नाहीये, बरं का. हो. प्रचलित मराठीमध्ये चालत नाही याचा अर्थ जुनं चुकीचं आहे असं अजिबात नाही. वेगळं आहे, फक्त वेगळं आहे, बस. ऐकायला वेगळं आहे, लोकांना पटकिनी पचनी पडत नाही. पण त्यांच्या पचनी पडत नाही हा त्यांचा दोष आहे. हो, अपूजयत म्हणजे तो अनद्यतन भूतकाळ येतो ना. बरोबर आहे. म्हणजे अनद्यतन म्हणजे जे आज घडलं नाही असा, पण फारही पूर्वी झालेला नाही असा. वाल्मीकिना संपूजितः नारदः देवलोकमगच्छत्. देवलोकम् अगच्छत्.
म्हणजे बरोबर गेले. सोडवला. देवलोकाला गेले. बरोबर आहे. वाल्मिकींना वाल्मिकींची पूजा करून, संपूजिता म्हणजे करून, हा नारद देवलोकात गेले. आता नीट करा बर का, पूजा करून येऊन. परत करा एकदा, सांगा बघू आम्हाला. वाल्मिकींची पूजा वाल्मिकींची आहे का? नाही, वाल्मिकी कीना, कविना, वाल्मिकींना कविना. म्हणजे केले, म्हणजे वाल्मिकीने ने पूजिलेले नारद. नारद. बघा, देवलोक धातू साधित वाल्मिकी- विशेषण आहे, संपूजितः. हा, वाल्मिकींनी पूजलेले नारद, पूजलेले नारद पूजलेले नारद देवलोकास गेले. गेले. किंवा वाल्मिकींकडून देखील चालेल, कारण की कडून आणि ने दोन्ही हेच होतं, तृतीयाच येते. पूजा केलेले किंवा पूजलेले. आणि देवलोकात म्हणण्यापेक्षा मी म्हणेन देवलोकास गेले. ओके, देवलोकास. ताई, तुम्ही बोली मराठीत भराभर आपण सप्तमी काय, द्वितीया काय वाटेल ते वापरत असतो, पण आता इथे आपल्याला काटेकोरपणे विभक्ती कुठली आहे हे ओळखणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि म्हणून आपण त्याचा अनुवाद, आपल्याला जरी कानाला योग्य वाटत नसला तरी तो फक्त कानाला वाटतो, पण तो वस्तुस्थिती असते की तो योग्य असतो. बरोबर. हा, त्यामुळे वाल्मिकींकडून किंवा वाल्मिकीने, हे पण मी जरा थोडस दुरुस्त करीन माझ्या मते. आणि हे पूजा केलेले वगैरे सारखं त्यापेक्षा पूजलेले. चालेल. नाही झालं का? सॉरी. हा, घ्या. गते नारद प्राज्ञः वाल्मीकिः रामचरितं पद्यरूपेण अरचयत्. गते म्हणजे जाणे, गेले. नारद प्राज्ञ म्हणजे वाल्मिकी नी रामचरित. प्राज्ञ म्हणजे ज्याला खूप ज्ञान आहे असा व्यक्ती, बरोबर आहे? म्हणजे ज्ञानी, बरोबर. ज्ञानी वाल्मिकींनी रामचरित पद्यरूपात अरचयत रचणे, पण लागला म्हणजे भविष्यकाळ, भूतकाळ झाला, म्हणजे रचले. बरोबर आहे. हा, परत एकदा सांगा पूर्ण आम्हाला अर्थ. गेलेल्या नारद सांगा ना. नारद गते नारदे. नारद गेल्यावर, म्हणजे मराठीत आपल्या ज्ञानी वाल्मिकींनी. आता बघा, गते नारदे ह्याच्यामध्ये थोडस कालवाचक बोलतायत ते. कधीच्या, कोणच्या वेळी? नारद गेल्यावर वाल्मिकींनी केलं ना. जोपर्यंत नारद तिथे होते तोपर्यंत केलं नव्हतं. म्हणजे इथे गते नारदे ही जर सप्तमी असली तरी गेलेल्या नारदावर नाहीये. आपल्याला स्थानवाचक जर का आपण अर्थ काढला असता तर काय म्हणलं असतं? गेलेल्या नारदावर, म्हणजे आता त्याच्या उरावर नाहीये. बरोबर आहे. पण गते नारदे म्हणजे नारद मुनी तिथून निघून गेल्यावर काळाचं दर्शन होतं इथे. कालदर्शक आहे.
आपण हा गत्वा बोला. पण वापरू शकतो का इथे सर? नाही, जाऊन होईल मग जाते ते जाऊन झाल्यावर हा नारद जाऊन नारद जाते मुनी झाल्यावर. जाऊन. आता नारद मग मुनींनी जाऊन केलंय का? नाही, नारद मुनी नाही गेल्यावर म्हणजे वाल्मिकींनी ते काहीतरी झालं. केलंय. ओके ओके. हा वाल्मिकींनी केलं, नारदांनी केलं असतं तर आपण गत्वा केलं असतं. ओके, हम्म. आलं हा लक्षात. म्हणजे असं जर आलं असतं ना, नारदांनी ते रचलं असतं, तर मग हा, नारदांनी कुठे जाऊन देवलोकात जाऊन मग रामचरित रचलं, असा काहीतरी विपरीत अर्थ झाला असता तो. हा, हा. कारण की नारद नारद मुनींनी जाते रचलेलं झाल्यावर नाहीये होतं. रामचरित्र. हम्म. रचलंय वाल्मिकींनीच. हो हो, सर, वाल्मिकी. नारद जाते झाल्यावर म्हणता येईल का? नाही म्हणता येणार ताई, कारण की सप्तमी आहे ना. अच्छा. ना नारद गेल्यावरच येईल ते. नारद हा गेल्यावर ज्ञानी वाल्मिकींनी रामचरित पद्य पद्य रूपामध्ये रचले. हम्म पद्य रूपात रचले. हा, कारण की पद्य रूपेण. हा. रूपातही म्हणतो आपण, पद्य रूपात. हो, पद्य रूपात रचले म्हणा, किंवा खरं अगदी बघायचं झालं ना, पद्य रूपाने रचते झाले. रूपाने, हा रूपेण बघा, केलं. नारद गेल्यावर प्राज्ञ वाल्मिकी म्हणजे ज्ञानी वाल्मिकी रामचरितास पद्य रूपाने रचिते झाले. लिहिते झाले. रचिते रचिते झाले. रचिते झाले. आपण नाही का म्हणत मी कवितेची रचना केली? अगदी. मग काय वापरायला हरकत आहे? रचिते झाले. चालेल. ओके. हा, पण चांगलं केलं ताई, प्रयत्न खूपच चांगला होता तुमचा. पुढे कोण घेत आहेत? विद्याताई घेणार. अं, तदेव तत् तदित एतदित एव हम्म रामायणमिति प्रसिद्धं काव्यं हम्म तत् तदित एतदित एव तेच ते ते आहे का? एतत म्हणजे काय? रामायणम इति. तेच म्हणजे काय? एतत म्हणजे काय ताई? हे हे हा, मग तेच हे. तेच हे रामायण असे प्रसिद्ध काव्य आहे. आहे. आहे असे आहे हे आहे अध्यारूत आहे. आहे अध्यारूत. बघा, तेच हे रामायण असे प्रसिद्ध काव्य आहे. इति प्रसिद्ध म्हणजे काव्य असे. आहे. माझ्या मते अथ म्हणजे अथ पासून इति पर्यंत म्हणतो आपण, बरोबर? हो, म्हणजे अथ ही खरी सुरुवात असते सुरुवात आणि अथ. इति ही शेवट इति असते. सुरुवात शेवट. हो. हा, बरोबर आहे. अथ म्हणजे याच्या पुढे हे असं आहे, या अर्थाने अथ वापरतात. हम्म. अथ. अथ. अथोऽध्यायः. इति म्हणजे इथे समाप्त झाले. समाप्त. हा, इति म्हणजे आता आपण शेवट, अशा प्रकारे हे समाप्त होत आहे, अशा अर्थी आपण इति म्हणतो शेवट. इति कर्तव्यता झाली. बरोबर आहे. म्हणजे आपलं कर्तव्य जेव्हा पूर्णत्वास जातं तेव्हा त्याला इति कर्तव्यता म्हणतो आपण, झाली. म्हणजे आपण जेव्हा आपला आई म्हणून कर्तृत्व आपलं कर्तव्य पूर्ण करतो, मुलाचं लग्न होतं आणि तो त्याच्या संसारात रमायला लागतो, त्यावेळेला मातृत्वातनं आपली इति कर्तव्यता होते, बरोबर? तेच बापाला पण लागू आहे. चालेल. अशा रीतीने आपला चौथा धडा संपला. याच्यात आपण उपसर्ग बघितले. मी तुम्हाला उपसर्गाच्या 2 फाईल्सही दिल्या होत्या, उपसर्ग 1 आणि 2. किती लोकांनी वाचून काढल्या त्या? मी हो, मी वाचली ती. हो, हा, कालच तर वाचली. जरा वाचले सर. मध्ये जरा छान आहे. वाचलत ना, तर तुम्हाला थोडं थोडं लक्षात राहायला मदत होईल, बाकी काही नाही. हम्म.
चालेल. मग आता आपण पुढच्या धड्याकडे जाऊ. नाही, परत आपण इथे सुरुवात करायला लागलो. मला फाईल बदलायला लागेल. भाग 5. चालेल. दिसतंय माझं? हो सर. हो. हा, ठीक आहे. माझा तर पंचमः पाठः, प्रवेशचा भाग 3 मधला पाठ 5 आपला सुरुवात होतोय. चालेल. तर पहिल्यांदा आपल्याला एक मिनिट मला हे जरा खाली घेऊ दे. इकारांत शब्द आहे नदी. ठीक आहे, म्हणजे दीर्घ आहे बघा, रस्व नाहीये, दीर्घ आहे नदी. मती जो होता त्यातला ती रस्व होता, हा दीर्घ ई आहे. इकारांत. बरोबर दीर्घ. चालेल. हा, आता कोण? विद्याताई झाल्या होत्या. विद्याताई नंतर आता सुकेशाताईंनी वाचलं ना. नाही, विद्याताई होत्या का? मग? कोण होतं? नाही, मी वाचलं. सुकेशाताई. हो, मी हा, वाचलं. विद्याताईंनीच वाचलेलं मला आठवत आहे हा ना. हा नाही त्यामुळे नाही ते एकदम रुपालीताई आता नदी शब्द घेतला. रुपाली रुपाली ताई. ताई. हा. हो, पण मला वाटतं सुकेशाताईंनंतर मोहिनीताईंचं राहिलंच मध्ये. मी घेऊ शकते, पण त्यांना घ्यायचं असेल मोहिनीताईंना तर घेता येईल. मोहिनीताई, तुम्ही काय करताय सांगा. चल मी घेते सर. घ्या मग. हा पूर्ण शब्द तुम्हीच म्हणायचा आहे मग. हा, नदी, नदी, नद्यो, नद्यः. प्रथमा. प्रथमा. नदीं, नद्योः, नदी, नाही, नद्यौ. नदीः. नद्यौ. नद्यौ, नदीः. द्वितीया. नद्या, नदीभ्यां, नदीभिः. तृतीया. नद्यैः, नाही, नदीभ्यां. नद्यै. नद्यै. पुढे विसर्ग नद्यैः. नाही येत इथे. अच्छा, इथे विसर्ग नाहीये. हा बरोबर आहे. नद्यैः, नाही, नद्यै. नद्यै, नदीभ्यां, नदीभ्यः. चतुर्थी. नद्याः, नदीभ्यां, नदीभ्यः. पंचमी. अगदी बरोबर. नद्याः, नद्योः, नदीनां. षष्ठी. नद्यां, नद्योः, नदीषु. सप्तमी. नदी, हे नदी नद्यो. म्हणताना हा नेहमी आपण हे हा नदी म्हणतो. संबोधन. हे नदी, हे नद्यो, हे नद्यः. संबोधन. आता बघा तुम्ही, संबोधन आणि प्रथमा हे दोन्ही एकसारखं दिसणार आहे, पण इथे दीर्घ आहे आणि इथे दी ह्रस्व आहे. बघा, दी पहिला आहे आणि इथे दी दुसरा आहे. येतंय ध्यानात? हो सर. हा सूक्ष्म फरक आहे, पण हा लक्षात यायला पाहिजे. बाकी बघा, नद्यौचं नद्यौच राहिलंय. नद्यचं प्रथमेतलं बहुवचन आणि संबोधनातलं बहुवचन एकच आहे. फक्त इथे पहिली इकारांत किंवा दुसरा इकारांत हा फरक पडतोय. इथे नदीभ्याम, नदीभ्याम, नदीभ्याम सगळं सारखं आहे, तृतीय पासून पंचमी पर्यंत. षष्ठी आणि सप्तमी मध्ये नद्योहो, नद्योहो सारखं आहे. पंचमी आणि षष्ठी एकवचनामध्ये नद्याहा, नद्याहा. इथे परत चतुर्थी आणि पंचमीची अनेक वचनं जी आहेत, बहुवचनं, ती नदीभ्य, नदीभ्य. हे काही काही ज्या गोष्टी आहेत ना, या बऱ्यापैकी आपल्याला ना लिहिता येतात. काही ठिकाणी चुकतात पण आपल्या, पण बहुतांशी करून हे जे ठोकताळे आहेत ना, हे बरोबर असतात. ठीक आहे, चालेल. मग आता आपण मगाशी रुपालीताई तुम्ही म्हणता हा शब्द 1 मिनिट राहिलाय. पण हो, हाच ना परत. हाच परत म्हणायचा आहे. हां. नदी, नद्यौ, नद्यः प्रथमा. नदीं, नद्यौ, नदीः द्वितीया. नद्या, नदीभ्यां, नदीभिः तृतीया. नद्यै, नदीभ्यां, नदीभ्यः चतुर्थी. नद्याः, नदीभ्यां, नदीभ्यः पंचमी. नद्याः, नद्योः, नदीनां षष्ठी. नद्यां, नद्योः, नदीषु सप्तमी. हे नदी, हे नद्यौ, हे नद्यः. संबोधन. बर, उद्याला मी सुट्टी घेत नाहीये बर का.
कारण की पुढच्या वेळेला मी रजा असेन शनिवारी